तो एमपीएससी का जो पहला नोटिफिकेशन कल जो आया है, नई चीज है समझो बच्चों के लिए। तो पहला जो नोटिफिकेशन है, तो अभी क्या होता है कि एमपीएससी साल भर में एक ही बार एग्जाम कंडक्ट करती है, वो भी कभी कभी डिले हो जाता है। कभी आचार संहिता आ गई, कभी इलेक्शन आ गया, तो नवंबर का दिसंबर, 25 का 26 में एग्जाम कंडक्ट किया जाता है, 26 का 27 में एग्जाम कंडक्ट किया जाता है। उस वजह से देखो की एमपीएससी ने म्हणजे त्यामुळे काय केलं की एमपीएससी म्हणजे एमपीएससी साधारणतः दरवर्षी एकदा परीक्षा कंडक्ट करते, काही काही वेळेस ते डिले पण होते आणि तो डिले वगैरे टाळण्याकरता, आणि त्यामुळे काय होतं की वर्षभर, 1.5 वर्ष, 2 वर्ष मुलं तयारी करत असतात, मग त्यांच्यात एक निगेटिव्हिटी येऊन जाते, 1 वर्षापासून अभ्यास करताय पण परीक्षा काही येत नाही। तो उसके वजह से म्हणजे त्याच्यामुळे एमपीएससीने काय केलंय की एमपीएससीने महाराष्ट्र नागरी सेवा गट गट ब पूर्व परीक्षा, त्याचबरोबर महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अराजपत्रित आणि महाराष्ट्र गट क म्हणजे वर्षभरातून एमपीएससी ज्या त्या 3 परीक्षा कंडक्ट करते, एक एमपीएससी गट ब गॅजेटेड वालं राजपात्रित, त्यानंतर एमपीएससी गट ब नॉन गॅजेटेड आणि त्याचबरोबर एमपीएससी गट क, या परीक्षा वर्षभरातून म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा वर्षभरातून केवळ एकदा होतात। पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षेला पात्र ठरत नाही, तथापि सदर उमेदवार सातत्याने आयोगाच्या उपरोक्त परीक्षेची तयारी करत असताना उपरोक्त तिन्ही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येत असल्यामुळे उमेदवारांना येणारा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी, उमेदवारांना अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र एमपीएससी गट ब, महाराष्ट्र गट ब आणि महाराष्ट्र गट क या तिन्ही परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्यात येणार आहे। यानी साल भर में 2 बार 3 बार वो एग्जाम कंडक्ट करेंगे। अभी इस बार एमपीएससी ने एकदम बाउंसर दे दिया कि एग्जाम होने के बाद 1 महीने के भीतर रिजल्ट दे दिया, म्हणजे परीक्षा झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत निकाल दे दिया। एवढं फास्ट निकाल तर भारतात कोण देत नाही। आणि तुम्हाला सांगतो जर व्यवस्थित कंडक्ट केलं तर एमपीएससीची गट ब आणि गट क च्या परीक्षा आहेत, एवढं फास्ट नोकरीत कोणी देऊ शकत नाही। म्हणजे बघा की एमपीएससी गट ब परीक्षा आहे, त्याच्यामध्ये प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, प्रिलिम्स मध्ये 1 पेपर, मेन्स मध्ये 2 पेपर, गट क मध्ये सुद्धा प्रिलिम्स मध्ये 1 पेपर, मेन्स मध्ये 2 पेपर। प्रिलिम्स झालं की मेन्स 2-3 महिन्यांनी मेन्स, नोकरी, इंटरव्ह्यू नाही। जवळपास 10 सब्जेक्ट वाचायचे आहेत व्यवस्थित, मराठी ग्रामर करायचं, इंग्रजी ग्रामर करायचं आहे, रिजनिंग मॅथ्स करायचं आहे, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा भूगोल, भारताचा इतिहास समजा। त्याच्यानंतर बघा की त्या राज्यघटना सोबतच तुमचा जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, त्याचबरोबर अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी, जवळपास 9 ते 10 सब्जेक्ट व्यवस्थित 10 पुस्तकं पाठांतर करा, नोकरी घेऊन जा। पीएसआय, एसटीआय, रजिस्ट्रार, सहाय्यक 2 म्हणजे मला तर वाटते भारतातले सर्वात सोपं काम आहे जर व्यवस्थित केलं तर। बट एग्जाम रेग्युलर कंडक्ट होत नव्हती काही कारणामुळे, कधी इलेक्शन, कधी कुठलं कारण, कधी कुठलं कारण, कधी आरक्षणाचं कारण, त्याच्यामुळे। पण आता ते वर्षातून 2दा-3दा कंडक्ट करणार आहे। तर नक्कीच ज्यांनी म्हणजे एमपीएससी महाराष्ट्राचा ज्यांच्याकडे डोमेसाईल आहे आणि ज्यांना म्हणजे एसएससी रेल्वेची तयारी करतात ते सुद्धा एमपीएससी गट ब आणि गट ब ची तयारी, गट क ची तयारी करू शकतात। मराठी ग्रामर आपल्याला एक्स्ट्रा करावं लागेल। तो वो म्हणजे ह्या प्रकारे बघा की परीक्षा वर्षातून 2 भाग घेण्यात, 2दा किंवा 2 पेक्षा अधिक वेळा घेण्यात येतात आणि कम्प्युटर बेस्ड म्हणजे आयबीपीएससी जशी परीक्षा होते तशी आता ही एमपीएससी ची परीक्षा सुद्धा कम्प्युटर बेस्ड होणार आहे। सीबीटी, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, पहिले ऑफलाईन एक्झाम व्हायची एमपीएससी ची, आता ती ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे। तर संबंधित परीक्षा पात्र ठरविण्यात येईल। संबंधित सेवेची मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येईल। संबंधित सेवेची 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांमधून संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षा उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धत वगैरे वापरण्यात येईल। म्हणजे मुख्य परीक्षा एकदाच होईल, परंतु पूर्व परीक्षा 2दा किंवा 3दा घेण्यात येईल। त्याच्यातून मुख्य परीक्षेसाठी मुलांना पात्र ठरवल्या जाईल। तर मुलांना 2-3 अटेम्प्ट आपल्याला म्हणजे पूर्व परीक्षा द्यायला मिळेल। कारण कधी कधी काय होतं की पूर्व परीक्षा दिली एकदा, मग यावर्षी झालं, यावर्षी नाही झाली पूर्व परीक्षा, तर पुढच्या वर्षीची परत वाट पहा। त्याच्यापेक्षा 2दा-3दा घ्या, त्याच्यामुळे मुलांना मुख्य परीक्षेसाठी 1-2 ऑप्शन चान्स मिळतील। म्हणजे यावेळेस पूर्व परीक्षा पास नाही झालो, चांगला स्कोर नाही मिळाला, अजून 2 महिन्यांनी परीक्षा आली तर त्यावेळेस चान्स मिळेल। मुख्य परीक्षा एकदाच होणार आहे। तर हा एक नोटिफिकेशन आहे एमपीएससीचा। तर हा नोटिफिकेशन विद्यार्थ्यांनी म्हणजे काय म्हणू आपण माहिती असायला हवा।